एका साध्या बदली प्रक्रियेच्या नावाखाली बीड जिल्हा परिषदेच्या 4 भिंती आड काळ कुकर्म चालत होतं। याचा पर्दाफाश ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला। 2014 साली शिक्षक बदल्यांच्या नावाखाली तब्बल 39 कोटींचा भ्रष्टाचार हे ऐकून संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। मंत्री, अध्यक्ष, सभापती जे शिक्षण व्यवस्थेचे रक्षक असायला हवे होते तेच लुटारू ठरले असा आरोप करत सानप यांनी थेट सत्तेच्या गाभाऱ्यावरच घणाघात केलाय। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 2014 साली बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागात झालेल्या आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेवर आता मोठा वाद निर्माण झालाय। या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर सुमारे 39 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप थेट ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय। बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी थेट त्या काळातील मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्यावर बोटे ठेवलीत। त्या काळातील शिक्षकांची मागणी होती की त्यांना परत बीडमध्ये बदली करून घ्यायची आहे। हे लक्षात घेऊन 2014 मध्ये आंतरजिल्हा बदलींची प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र या प्रक्रियेत प्रत्येक शिक्षकाकडून 3 लाख रुपये घेण्यात आले असा सानप यांचा आरोप आहे। एकूण 1300 शिक्षकांच्या बदल्या झाल्याने या प्रकरणात आर्थिक उलाढाल तब्बल 39 कोटी रुपयापर्यंतची गेली। इतक्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार झाला असून त्याची जबाबदारी त्या काळातील प्रशासन व नेत्यावर आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं। या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होती बिंदू नामावली। सानप यांच्या म्हणण्यानुसार तब्बल 14 वर्षानंतर ही नामावली पुन्हा चर्चेत आली आहे। त्यातही आता हे प्रकरण केवळ शैक्षणिक किंवा प्रशासकीय नसून जातीय संघर्षाला खतपाणी घालणारे ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमदार सुरेश धस यांनी मुद्दामून एका समाजाला लक्ष्य करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे आता शिक्षकांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे। आता संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे यांचा भरतीशी संबंध होता। सुरेश धस यांनी त्यांच्या विरोधात आरोप करताना सांगितले की पंकजा मुंडे मंत्री असताना हा घोटाळा झाला। मात्र सानप यांनी स्पष्ट केलं की त्या काळात त्या मंत्री नव्हत्याच आणि त्या भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर त्यांचा संबंध नव्हता। त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून लोकांमध्ये गैरव्यवहार पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही त्यांनी लावले। प्रक्रिया सुरू असताना 700 शिक्षकांना पगारही मिळाला नव्हता। 1.5 वर्ष त्यांनी आंदोलन केलं। हे आंदोलन का घडलं? त्या काळातील भरती प्रक्रियेत नियोजनाचा अभाव होता। जागा नसतानाही भरती करण्यात आल्या होत्या आणि या मागे 3 प्रमुख लोक असल्याचं सानप यांनी नमूद केलं। त्यामुळे या तिघांविरोधात कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना गती मिळाली आहे। शिक्षण विभागातील प्रक्रिया, स्थानिक नेते, सत्ताधाऱ्यांमधील आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर एकीकडे शिक्षकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे तर दुसरीकडे राजकीय हेतूने आरोप करणारे अशा दोन्ही बाजूंनी आता अधिक स्पष्टपणे जनता समोर येत आहे। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला संपूर्ण घोटाळ्याबद्दल आणि या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।